हॅलो, हाय, नमस्कार. आज मस्तपैकी एक पुलावची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. टोमॅटोचा पुलाव आहे. एकदम जरा हटके, सुंदर, पटकन होणारा आणि कमीत कमी साहित्यातल्या नेहमीप्रमाणे एकदम साधी सोपी अशी रेसिपी आहे. त्यामुळे वेळ न घालवता आपण पुलावला सुरुवात करूया. कसा बनवायचा तो. एका भांड्यामध्ये पहिल्यांदा घ्यायचे आपल्याला तेल. तेल चांगलं 3 ते 4 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे आणि एक मोठा चमचा म्हणजे 1 टेबलस्पून तूप घ्यायचं आहे. तेल तूप छानपैकी गरम झाले ना की त्याच्यामध्ये आपण थोडे अख्खा मसाला टाकून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तमालपत्र आहे, चक्री फूल आहे, दालचिनी, लवंग, मोठी वेलची असे बरेच ह्याच्यामध्ये आहे. बडीशेप टाकलेली आहे. मी इथे बडीशेप घेतलेली आहे 1 टेबलस्पून आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे. कांदा छोटा असेल तर 2 घेतले तरी चालतील. इथे मोठाच होता म्हणून मी एक कांदा मोठा बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि ते सगळं व्यवस्थित मिक्स करून आपण आपला कांदा आहे तो शिजायला ठेवूया. आता इथे मी 2 मोठे टोमॅटो आणि एक छोटा घेतला आहे. असे छोटे असतील तर 3 ते 4 घेतले तरी चालतील. मोठे असतील तर मग हे अशा पद्धतीने घ्यायचं आहे. टोमॅटो जरा असा मोठा चिरून घ्यायचा आहे आणि त्याला मिक्सरला आपण त्याची छानपैकी एक पेस्ट करून घ्यायची आहे. आता ही पेस्ट करताना आपण त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकलेलं आहे. पूर्ण रेसिपीला मला इथे 2.5 कप पाणी लागलेलं आहे. त्या 2.5 कपमधलं अर्धा कप पाणी आता आपण टाकून घेतलेलं आहे आणि त्याचं मिक्सरमध्ये करून छान पेस्ट तयार करून घेतलेली आहे. कांदा आपला छानपैकी शिजलेला आहे आणि जी आता टोमॅटोची आपण प्युरी तयार केली होती ती आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. आता ती टाकल्यानंतर सगळा व्यवस्थित कांदा आणि टोमॅटो असा मिक्स होऊन जरा एक 5 मिनटं आपण ते शिजायला ठेवायचं आहे. त्याला छानपैकी एक उकळी येईपर्यंत ते शिजायला ठेवायचं आहे. आता हे सगळं करताना मी इथे 1 कप बासमती तांदूळ घेतलेला होता. बासमती तांदूळ आधीच मी अर्धा तास इथे भिजत घातलेला होता. जर तुम्हाला पाहता तुमचा चांगला छान फळफळीत करायचा असेल ना तर तांदूळ हा नेहमी आधी भिजत घालायचा. तर आपला भात एकदम छान प्रत्येक दाणा मोकळा असा शिजतो. त्यामुळे इथे आपण बासमती तांदूळ 1 कप टाकून घेतलेला आहे. आता 1 कपला मी पूर्ण रेसिपीमध्ये 2.5 कप पाणी वापरलं. त्या 2.5 कपमधलं अर्धा कप पाणी आपण टोमॅटो बारीक करण्यासाठी वापरलं होतं. आता उरलेले 2 कप पाणी आहे ते आता तांदूळ आपण त्याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तांदूळ जेव्हा टोमॅटोची पुरी आपली जी ग्रेव्ही आपण टाकलेली आहे त्याच्यामध्ये पूर्ण उकळी आल्यावरच तांदूळ टाकायचा, आधी नाही टाकायचा. म्हणजे टोमॅटो जरा शिजला पाहिजे व्यवस्थित. आता हे बघा इथे छानपैकी आपण ते पाणी टाकून भात शिजत ठेवला होता. आता भातातलं सुद्धा पाणी बऱ्यापैकी आटत चाललेलं आहे. तांदूळ आपला छानपैकी त्याच्यातला शिजत चाललेला आहे. आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवून त्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. मस्तपैकी त्याला छानपैकी वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे तांदूळ आपला छानपैकी त्याच्यामध्ये मस्तपैकी शिजतोय. आता बघू शकता तुम्ही आपला भात इतका सुंदर मस्तपैकी शिजलेला आहे. प्रत्येक दाणा पण तुम्हाला मी दाखवते किती एकदम मोकळा झालेला आहे आणि इतका सुंदर वास येतोय ना की ह्या वासावरच तुम्हाला असं खाऊसा वाटेल. एवढा सुंदर हा टोमॅटोचा राईस आपला झालेला आहे. खूप साधा सोपा टोमॅटोचा पुलावची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि अशा सुंदर रेसिपी बघायच्या असेल तर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. चला तर परत नवीन व्हिडिओ नवीन रेसिपीसोबत भेटू. तोपर्यंत हा टोमॅटोचा पुलाव कसा वाटला मला नक्की कमेंट्स करा आणि तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करा आणि तो कसा बनला तेही मला कमेंट्स करून सांगा. थँक्यू.